त्या एनर्जी पर्यंत पोहोचायचं असतं आणि बोलायचं असतं की येस आय नीड यू. आणि जी मिळालंय त्यामध्ये ग्रॅटिट्यूड भाव ठेवणं खूप महत्वाचं आहे. फार महत्वाचं. तर अशा पद्धतीने तुम्ही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या. ऑडियन्सला नक्की आवडेल ह्या गोष्टी. आणि आता आपण थोडस आपल्या या सर्व चर्चेतनं एक वेगळ्या चर्चेत येणार आहोत. ती चर्चा म्हणजे माझं पुस्तक. मी आता एक पुस्तक लिहितोय आणि त्याचं एक डेमो व्हर्जन म्हणा ते आहे जरा अवेलेबल. तर त्याबद्दल थोडक्यात आपण थोडी चर्चा करूया. हो. एकतर आधी मी तुमचं अभिनंदन करते आणि आभार मानते की तुम्ही असं पुस्तक लिहिताय. कारण हाऊ टू बी अ हायली इफेक्टिव्ह स्टुडंट हे वयाच्या कुठल्याही म्हणजे ह्याच्यावरती पायरीवरती तुम्ही हे पुस्तक वाचू शकता. त्याच्यामुळे मला असं छान वाटलं की आपण काही ना काही शिकत असतो आणि त्या सगळ्यालाच हे उपयोगी पडेल. आणि किती सुंदर पॉइंट्स आहे. डेव्हलप अ ग्रोथ माइंडसेट, मॅनेज युअर स्टडी टाइम, हे फार गरजेचं आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की इट इज नॉट ओनली अबाउट स्टडी टाइम, इट इज अबाउट एव्हरीथिंग की मॅनेज युअर टाइम. सुंदर. ह्याच्यात घेतलं अजून एंगेज इन ऍक्टिव्ह लर्निंग, बिल्ड स्ट्रॉंग रिलेशनशिप्स, एन्श्युअर लॉंग टर्म सक्सेस, व्हेरी गुड, स्ट्रॉंग मेंटल हेल्थ, हे फार गरजेचं आहे. आणि अकॅडमिक परफॉर्मन्स म्हणजे बिल्ड स्ट्रॉंग रिलेशनशिप हे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. मेंटल हेल्थ तर सांभाळावीच लागते. एन्श्युअर लॉंग टर्म सक्सेस, हे म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्ही घेतल्यात ह्यात. जवळपास 10 वर्ष माझा या विद्यार्थ्यांसोबतचा कॉन्टॅक्ट, त्यांना शिकवण्याचा अनुभव आणि जवळपास आपण असं म्हणू शकतो की एका शिक्षकाला ना फक्त शिकवणं हेच काम आज राहिलेलं नाहीये. त्याला इतर खूप कामं करावी लागतात. जसं उदाहरण आहे की एक्झाम्स असते तेव्हा सुपरविजन करावं लागतं. तर सुपरविजन करताना खूप वेळा असं होतं की मुलांच्या हॉल तिकीट्स वगैरे चेक करावे लागतात. तर तेव्हा दिसतं की त्या मुलाला किती सब्जेक्ट्स द्यायचे परीक्षेत, म्हणजे किती विषयांची परीक्षा द्यायची. तर मी काही विद्यार्थ्यांचं बघितलं की त्यांना 10 विषय आहेत, 11 विषय आहेत, 12 विषय आहेत.